पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणाची माती, देव इच्छी रज चरणाची माती. धावत चालती मागे मागे, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे आणिक, काय त्या उरले वेगळे आणिक. वैकुंठ नायक जया कंठी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठला वंदे देव उमापतिं सुरगुरुं, वंदे जगत्कारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं, वंदे मुकुन्दप्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शङ्करम्. भजे व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदेवनन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरम्. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया, यांच्या कृपादाने कथेचा सार, यांच्या कृपादाने कथेचा सार. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा सार, त्यांच्या कृपादाने कथेचा सार. पांडुरंगा करू प्रथम नमन,
दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजैवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमान शरण 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 हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा आणि पांडुरंगांचे लाडके असणारे भक्त जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि संतांची पवित्रता प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला संतांची काही लक्षणं सांगताय. काय की त्यांचा देह पवित्र आहे आणि त्यांची वाणी कशी आहे, पुण्यवान आहे. त्याला कारण असं आहे की जो वदे अच्युत सर्व काळ, की तिन्ही काळामध्ये भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये जे संत महात्मे नामामध्ये रत आहेत त्यांचा देह कसा आहे तर पवित्र आहे. बर त्याचा तुम्हा आम्हाला काय फायदा तर तुकाराम महाराज सांगतात की तयाच्या चिंतने तरतील दोषी. आपल्यामध्ये जे काही गुण दोष आहेत हे संत महात्म्याच्या दर्शनानं त्यांच्या सानिध्यानं त्या ठिकाणी नाहीसे नाही, नष्ट नाही तर कायमचे मूळतः नष्ट होऊ शकतात. बर चला ठीक आहे. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात की त्यांच्या रजकर्णाची माती, त्यांचे रजकण चाकण्यासाठी देव सुद्धा त्यांच्या मागे मागे फिरतो असं तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात. पुढे जाऊन महाराज हे सांगतात काय त्या उरले वेगळे आणि देव आणि संत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसून विठ्ठला विठ्ठला आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम कुठे असतो तर कथा कीर्तनामध्ये असतो. असा साधा सरळ अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठला अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा त्याचप्रमाणे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त श्री नृसिंह जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा सोहळा त्या ठिकाणी चालू आहे. श्रीमद भागवत कथा प्रवक्ते आमचे मित्र हरिभक्त पारायण विक्रम महाराज कटारे धनेगावकर यांच्या श्रीमुखातून आपण त्या ठिकाणी कथा श्रवण करत आहात. आणि
ज्यांच्या कृपा आशीर्वादानं, ज्यांच्या आज्ञेनं जो काही हे आजची सुद्धा कीर्तन सेवा आहे ते म्हणजे माझे गुरुतुल्य, की ज्यांना गुरु मानतो. माझे गुरु आहेत पूज्य स्वामीजी हरिचैतन्यजी महाराज, परंतु त्यांच्यासोबत जे शिकायला होते आदरणीय मनीषानंद पुरीजी महाराज, त्यांच्या आज्ञेनं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. अगदी त्याच पद्धतीनं गाथामूर्ती हरिभक्तपारायण रामभाऊ महाराज राऊत, आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर, या सर्व संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये हा 7 दिवस सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी आमचे असणारे पवन गजानन रनेर, पवन दादांचा मला फोन आला आणि सांगितलं की अशा या पद्धतीचा कार्यक्रम रणेरवाडीमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, तुम्हाला सेवेला यायचं आहे. आणि सेवेला यायचं आहे म्हटल्यानंतर पहिल्याच शब्दामध्ये मी हो म्हणून गेलो. आणि आज त्या ठिकाणी तब्येत बरी नसताना सुद्धा तुमच्यासमोर त्या ठिकाणी सेवेला हजर झालो. विठाला विठाला. प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज संतांची काही लक्षणं सांगतात की या भूतलावर येणाऱ्यामध्ये 3 मुख्य वर्ग तुम्हाला आम्हाला दिसून येतात. त्यामध्ये पहिला वर्ग जो आहे तो आहे जीवांचा. जीवाला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. काय की उरलेलं कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं. काय अगा कर्मी करावे तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहात एका. उरलेलं कर्मशास्त्र काय सांगतं की उरलेलं कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून चालत नाही. विठाला विठाला. हजारो गायीचा कळप आहे आणि त्या हजारो गायीच्या कळपामध्ये गायीचं बछडं, गायीचं वासुरू त्या ठिकाणी आपल्या आईला शोधून काढतं. अगदी त्याच पद्धतीनं उरलेलं कर्म हे कर्त्याचा शोध करत तुम्हा आम्हाला शोधतं, म्हणून तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. विठाला. आणि दुसरा वर्ग जर कुणाचा असेल तो आहे देवाचा. देवाला आणावं लागतं. सये तुकया मेला त्याने अगुण आणिला, किंवा धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरीसी. विठाला विठाला. हो. आणि तिसरा वर्ग जर कुणाचा असेल तो आहे साधू संतांचा. आणि साधू संत हे स्वतः अवतार कार्याला येत असतात. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संत हे स्वतः अवताराला येत असतात. ब्रह्मरूपी संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना, किंवा अवतार तो माधराया कारण उधराया जन उधराया जन. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवतीर्ण होत असतात. काय आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आलो याची कारणाची.
याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, की साधू संतांनी जे सांगितलेलं आहे त्या मार्गानं दाखवण्यासाठी आम्हाला या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी संत महात्मे हे अवतीर्ण होत येथे असतात. उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे आले घराजवळी कोणती आले घराजवळी येथे उपकारासाठी येथे उपकाराला येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी. काय उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडो, खरं आणि खोटं काय हे सांगण्यासाठी संत या ठिकाणी अवतीर्ण होत असतात. उपकारासाठी केले उपकारासाठी केले उपकार उपकारासाठी केले उपाय उपकारासाठी केले उपाय उपकारासाठी केले उपाय उपकारासाठी केले उपाय घडविले तारवणे उपकारासाठी केले काय साधू संत हे तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. आज पाऊसही जोरात आहे आणि आमचे टाळेकडे सुद्धा जोरात आहेत. विठाला, विठाला. विठाला महिला मंडळी पुढे पुढे या, पाऊस लागत असेल या, पुढे पुढे या. विठाला 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 काय संत महात्मे हे तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झालेले आहेत. बरोबर आहे की नाही? काय काय उपकार केले तुमच्या आमच्यावर संत महात्म्यांनी? काय उपकार केले तुमच्या आमच्यावर? काय की हा जो काही नरदेह प्राप्त झाला आहे, या नरदेहाला आल्यानंतर काय करायचंय हे संत महात्म्याने तुम्हा आम्हाला सांगितले. देवे दिला देह भजना घुमटा जय 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 भजना गोमटा भजना गोमटा
वाघती केला होया झाला फाटा वाघी केला देवे दिला देव भजना गुमटा देवे दिला देव भजना देवे दिला देह भजना गोमटा. जो काही नरदेह प्राप्त झालेला आहे, हे शरीर प्राप्त झालेलं आहे, हे भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी प्राप्त झालंय. काय नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. जर या तुमच्या आमच्या मुखामध्ये देवाचं नाव नसल तर हे मुख नाही, सर्पाचं राहण्याचं बीळ आहे. विठ्ठला कारण की अल्प आयुष्य मानव देहा, या देहामध्ये, या मनुष्य योनीमध्ये अल्प आयुष्य आहे. म्हणून तुम्हाला एकच करायचंय. काय करायचं की भगवंताची, आपल्या गुरुची प्राप्ती आपल्याला कशी करून घेता येईल यावर चिंतन त्या ठिकाणी करायचं आहे. कारण की क्षणोक्षणाला काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून तुकाराम काय म्हणतात? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी गंगा स्थानी, एकांतवासी गंगा हा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, हरे 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 देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या आयुक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. आय काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, आ देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्थाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काय माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा एक नियम असला पाहिजे की काय सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर कमीत कमी एक तांब्या, एक लोटा पाणी, जल त्या ठिकाणी तुळशीला अर्पण त्या ठिकाणी केलं पाहिजे. काहीतरी नियम केल्याशिवाय माणसाचं जो काही जन्म आहे हा सार्थकी लागत नाही. म्हणून महाराज काय म्हणतात की जो काही काळ आहे हा जर तुम्हाला सारायचा असेल, त्याच्यापासून तुम्हाला रक्षण करून घ्यायचं असेल तर काय काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. विठ्ठला आमचा जो काही देह आहे हा नाशवान आहे. बरोबर कसा आहे? नाशवान आहे. काय मदालसा आपल्या बाळाला पाळण्यातच सांगते की काय हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत मला पुत्राचा हा देह नाशिवंत मला पुत्राचा, आवरी कर्म घातली कर्म कीटकाचा सांगा, वरी कर्म घातले रे काचा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ चिता बांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ चिता बांधा. स्वरे हरिहरा शरणदारे गोविंदा, हरिहरा शरणारे गोविंदा,
काय हा देह नाशिवान आहे, नाशवान आहे, नश्वर होणार आहे. म्हणून तू काय कर तर स्मरे त्या हरिहरा शरण जाई ओ गोविंदा, की तू काय कर तर भगवंताला त्या ठिकाणी शरण जा. हा उपदेश मदालसाने आपल्या बाळा त्या ठिकाणी पाळण्याचाच दिला आणि तोच उपदेश संत महात्मे आम्हाला देण्यासाठी अवतीर्ण होत असतात. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर, या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर या देहाचं काय करायचं, कुठल्या पद्धतीनं त्याला सार्थक करायचं हे तुमच्या आमच्या हातात आहे. म्हणून संतांचा देह पवित्र आहे, पण संत हे आम्हाला पवित्र करतात म्हणून त्यांचा देह पवित्र आहे असं म्हणू शकतो. विठाला कारण की सर्व शास्त्र जर बघितलं तर या शरीराला नाशवान म्हटलेलं आहे, बरोबर. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. या शरीर रोगाचं भांडार, सर्व काही दुःखाचं म्हटलेलं आहे. परंतु तुकाराम महाराज कसं म्हणतात की पवित्र तो देह. का म्हणतायत पवित्र तो देह, कशामुळे म्हणतायत, त्याला काय कारण आहे, त्याला काय रिझन आहे, तर ऐका. काय की सर्व शास्त्र सांगतात की हा देह नाशवान आहे, अपवित्र आहे. परंतु तुकाराम महाराज काय म्हणतात, कोणाचा देह पवित्र आहे, की जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युताचं रात्रंदिवस भजन करतो त्यांचा देह कसा आहे, तर पवित्र आहे. विठ्ठला शरीर हे अपवित्र आहे हा झाला नियम, शरीर हे अपवित्र आहे हा झाला नियम. परंतु संतांचा देह पवित्र आहे हा झाला अपवाद. आणि अपवाद हा नियमाला त्या ठिकाणी बळकटी देण्याचं काम करत असतो. काय फिजिक्समध्ये, भौतिक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा असं उदाहरण आहे की जे काही लिक्विड फॉर्ममध्ये असतात, जे काही स्थायू घनरूप आपण त्या ठिकाणी म्हणतो, की जो काही पारा हा धातू आहे, पारा हा धातूमध्ये मोडतो म्हणजे घनरूप असायला पाहिजे, परंतु तो लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे पातळ अशा प्रकारचा आहे. अगदी त्या पद्धतीनं शरीर म्हटलं की अपवित्रता हा झाला नियम आणि साधू संतांचा देह पवित्र आहे हा झाला अपवाद. तुम्ही तुमच्या आमच्या शरीराला अपवित्र म्हटलेलं आहे. का अपवित्र म्हटलेलं आहे, की हा देह ज्या ठिकाणी घडला, आईच्या उदरामध्ये जो काही हा देह घडला, ती जागा कशी आहे, पवित्र का अपवित्र आहे, अपवित्र आहे. म्हणून आपण या देहाला अपवित्र म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो या देहाची उत्पत्ती झाली, कशातून झाली उत्पत्ती, जे काही आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न आहे त्या अन्नाचा त्याग म्हणजे किंवा अन्नाचा परिणाम म्हणजे जे वीर्य, आणि त्या वीर्यापासून हे शरीर निर्माण झालं. म्हणजे हा देह बीजात सुद्धा कसा आहे, अपवित्र आहे. हा देह स्थानात अपवित्र आहे, हा देह बीजात अपवित्र आहे, आणि हा देह येतोही विटाळात आणि जातोही विटाळात, म्हणून हा देह अपवित्र आहे. या शरीरातून प्रभावित होणारे जे काही पदार्थ आहेत, मलमूत्र आहे, नवे नवे घाम आहे, रक्त आहे, इत्यादी कुठल्याही प्रकारचा जर आपण या शरीरातला भाग घेतला तर तो कसा आहे, अपवित्र आहे. जर आपल्या शरीरातून रक्त बाहेर निघालं तर स्नान केल्याशिवाय पूजा करता येते का, नाही. म्हणजे या शरीराला पवित्र त्या ठिकाणी करावं लागतं. वारंवार स्नान संध्या आदी करून हे शरीर पवित्र करून त्या ठिकाणी आपल्याला जे काही आपले नियम साधना असतील त्या करावे लागतात. परंतु साधू संत हे तिन्ही काळामध्ये पवित्र आहेत. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र पवित्र